पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इथून आलास? मी इकडे वाट बघत होते तुझी। किती वाट बघायला लावलीस? हे घेत होतो ना, म्हणून थोडं लेट झालं काय यायला। आज एकदम गुलाब वगैरे काय स्पेशल आहे? आज ना मयुरी मी खूप आनंदात आहे। पण सडनली असं झालंय काय? म्हणजे असं झालं नाहीये, पण होणार आहे। म्हणजे आज काहीतरी खूप चांगली गोष्ट होणार आहे। मी गेस करू? तुला नवीन जॉब मिळालाय किंवा मग तुला एखादा नवीन मोठा प्रोजेक्ट मिळाला असेल। ते मी तुला आता नाही सांगू शकत, पण मयुरी मला ना एक प्रॉमिस हवंय। तू मला कधीच सोडून नाही जाणार ना? यासाठी प्रॉमिसची काय गरज आहे? मी कधीच तुला सोडून जाणार नाहीये। हेच ऐकायचं होतं मला। वेडा। बरं मयुरी सॉरी या, म्हणजे मी आज तुला कॉलेजला नाही ड्रॉप करू शकत, थोडा घाईत आहे। आपण संध्याकाळी भेटायचं? कालपासून किती वेळा सॉरी म्हणतोयस मला? आपला रूल आहे ना, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू। पण तू ड्रॉप का करत नाहीयेस मला कॉलेजमध्ये? एक जुना हिशोब क्लिअर करायचा आहे मयुरी। बर, जे काही सेटल करायचं सगळं सेटल कर, पण संध्याकाळी भेटताना तुझा हाच हॅपी वाला फेस मला हवाय। अरे डन। प्रतीक, तुझी तब्येत कशी आहे? म्हणजे तुझा इतका प्रसन्न चेहरा बघून मी विसरूनच गेले रे की काल तुझा ऍक्सिडेंट झाला होता। आता सगळं ठीक आहे, ओके आहे। बघ ना, आता मूड वगैरे सगळं छान आहे। तुला काय वाटतंय का काय झालं आता मला? असं काही वाटत नाहीये। चल भेटतो संध्याकाळी। हा, बाय। बाय बाय। टायमात आहे संध्याकाळी। येस येस, बाय बाय। आता मी मान्य करतो की तुमचं त्याच्याबरोबर अफेअर नाही, आपण मग हे फोटोज काय सांगताय? हा हा जादूचा फोन डायरेक्ट कनेक्ट होतो, तुमच्या मनातल्या व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे। मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं। माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की तुम्ही कशासाठी झगडलं। कॉटन किंग प्रस्तुत गुप्त तिथे गुप्ते धारदार रविवार 4 जून पासून रात्री 9 वाजता झी मराठीवर। काय सॉरी कुठे? जरा काम आहे महत्वाचं, जाऊन येते। हा, मला वाटलं गुप्ते तिथे गुप्तेमध्ये चाललीस की काय? काय काय बोलताय? अगं झी मराठीवर गुप्ते तिथे गुप्ते सुरू होतं की नाही नवीन शो, आणि यावेळी की नाही खुपणारच नाही, टोचणार देखील आहे। म्हणून मला वाटलं तू जात असणार, कारण तुझ्यासारखा टोचून बोलणारा दुसरा कॅन्डिडेट त्यांना मिळणार नाही। पण माझं काय घेऊन बसलाय? तुम्ही जा ना त्या शो मध्ये। नाही, तुम्ही असं दरवाजाच्या उंबऱ्यावर बसून येताना जाताना लोकांना किती टोचून बोलत असता, सो तुम्ही असे परफेक्ट आणि छान दिसाल बघा त्या शो मध्ये। कोण कुठं चांगलं दिसणार आहे? आल्या या आणखी एक टोचून बोलणार आहे। अहो झी मराठीला तो गुप्ते तिथे ती काय गुप्ते तिथे गुप्ते सुरू होत आहे ना, त्यामध्ये आपली शिल्पी कशी राहील? अय्या, हिला तर काही ऍक्टिंग पण करावी लागणार नाही, ती आहेच मुळात टोचकी। खुपलं वाटतं। हाय प्रतीक। हाय। बरं झालं आलास तू, म्हणजे मी बोलवलं आणि तू आलास। आय एम रिअली ग्लॅड, थँक्यू सो मच। पण ठीक आहे, मी आलोय, पण शिल्पी तुम्हाला काल क्लिअर बोललेली की तुला फक्त थँक्स बोलायचं। जर याच्या व्यतिरिक्त तुझा काही प्लॅन असेल ना तर मी आताच निघतो। ए नाही नाही नाही, तसा खरंच काही प्लॅन नाहीये। मी जे काही बोलले त्यातला शब्दन शब्द अगदी खरा आहे, सो रिलॅक्स। बाय द वे शिल्पी, थँक्स। मला का थँक्स? म्हणजे बघ ना, तुझ्यामुळे आय नो माझे पास्ट काही डेज खूप स्ट्रेसमध्ये गेले। माझ्यामुळे? लिटरली स्ट्रेसमध्ये, पण
तू नसतीस तर माझं मयुरीसोबत कोणी इंट्रोडक्शन करून दिलं असतं ना. हो हे खरं आहे. मयुरीचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप. लकी आहेस हा तू. माझंही खूप जास्त प्रेम आहे तिच्यावरती. हो म्हणजे पैशांसाठी हे तू सगळं नाटक केलंस, तू तिच्या प्रेमात पडलास आणि आज तुम्ही बघ ना काय स्टेजला येऊन पोहोचलात. ती डायरेक्ट येऊन तुझ्या घरी झोपली. झोपली वगैरे नको ना बोलूस. सॉरी. शिल्पी तुला माहिती आहे मयुरी खूप चांगली मुलगी आहे आणि जर तिच्या त्या ड्रिंकमध्ये मी ते औषध मिक्स नसतं केलं ना. हो रे. हो ऍक्च्युली म्हणजे मयुरी खरंच खूप चांगली मुलगी आहे, खूपच चांगली मुलगी आहे. ती जर उथळ मुलगी असती ना तर मग तुला तिचा गैरफायदा घेण्यासाठी हे असं गुंगीचं औषध वगैरे द्यावंच लागलं नसतं. ओके पण शिल्पी तू प्लीज ते सारखं गैरफायदा वगैरे बोलू नको ग. एक तर ऑलरेडी जे मी काल केलं ना तुला त्यामुळे- गिल्ट येत नाही का रे? नाही म्हणजे तू इतकं सगळं केलंस ना तर एखाद्या माणसाला कसं होतं बघ, असं गिल्ट येतो, असं वाईट वाटतं. तसं तुला काहीच होत नाहीये का? नाही म्हणजे तू इतकं ऍक्सिडेंटचं नाटक केलंस, मग तू तिला घरी घेऊन गेलास आणि मग नंतर तर बापरे इतकं सगळं तू केलंस. तू सॉरी तरी म्हटलायस का तिला? किती वेळा सॉरी म्हणलो तिला. Really? पण त्या बिचारीला माहीतच नाही मी तिला का सॉरी म्हणतोय. पण ठीक आहे, हे बघ आता हे सगळं कॉम्पेन्सेट तर होणार नाहीच आहे. तू जास्त गिल्ट घेऊ नकोस, जाऊ दे, सोडून दे आता ते सगळं. बाकी तू यांची एवढी मदत केली आहेस, घर दिलंयस तू राहायला, त्यानंतर तू दादाची इतकी मदत केली आहेस, त्याची काही काही कामं करून दिली आहेस. सो ठीक आहे, बॅलन्स होतंय ते. हा ग पण बघ ना हे जे मी काल केलं ते मला नाही वाटत म्हणजे माझं वागणं कुठे त्याला कम्पन्सेट करू शकतं. हे खरं आहे, आता ते पाप कुठल्याच पद्धतीने धुवून जाऊ शकत नाही. पण त्याचा गिल्ट सतत घेत बसला तरी फायदा काय आहे ना. आणि तसंही तू चाललाच आहेस ना आता, त्यामुळे ठीक आहे. हा म्हणजे तसा प्लॅन सेट आहे, तर फक्त मयुरीला गुड बाय म्हणायचं आहे. व्हॉट? म्हणजे तू कायमचा लंडनला निघून चाललायस हे सगळं झाल्यावर? हे तू तिला बोललाच नाहीयेस अजून? कसं आहे ना शिल्पी, ती माझ्यात इतकी इन्व्हॉल्व झाली आहे ना की मी तिला हे कसं सांगेल आणि ती कसं पचवेल मला कळतच नाहीये. योग्य वेळेची वाट बघतोय का. आणि कधी येणार ती वेळ? हॅलो. हो श्रेयस वाघमारे बोलतोय. हो मी चालू होतो. काय नाही म्हणजे फायनल झालं का? साइन करायला यायचंय? ओ दॅट्स अ गुड न्यूज. मी येतो लगेच येतो. हो थँक्यू व्हेरी मच. नाही अप्पा, तो प्रतीक आहे ना, त्यांनी एक ठिकाणी माझं नाव दिलेलं, त्या प्रोजेक्टसाठी मी गेलेलो आणि ते प्रोजेक्ट फायनल झालं. प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे, साइन करायला बोलवलंय त्यांनी. अरे वा, किती छान. आज खरं तर ना एका मागून एक अगदी चांगल्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. ऍक्च्युली आधी कुहू जिंकली आणि आता तुमची ही बातमी. जावई बाबू, खरोखर मनापासून अभिनंदन. थँक्यू. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, हा प्रतीक आहे ना, हा अत्यंत गुणी आणि जबाबदार मुलगा आहे. खरंच खूप मदत करतो, स्वभावाने सुद्धा अगदी छान आहे आणि सगळ्या मुलांशी इतकी मस्त गट्टी जमली आहे त्याची. येस इज अ रेअर फाइंड. आपण एक काम करूया, अश्विनी आली का तिला गुड न्यूज देऊया आणि मग प्रतीकला जेवायलाच बोलूया रात्री. आय थिंक सो इट कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. येस, छान आयडिया आहे. अश्विनी तू इथे काय करतेस? आपल्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिला कुणी फसवतंय हे कळल्यावर एक आई जे करेल ना तेच करते मी. आणि त्यासाठीच इथे पोचले मी. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुला कुणी दिला सांग ना? मी की तिच्या वडिलांनी? आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, त्याचे उपकार असे फेडतोयस तू? अश्विनी तू हे सगळं काय बोलतेस? तुला काय वाटतंय आम्ही सगळे मूर्ख आहोत प्रतीक? मयुरी तुझ्या प्रेमात आहे याची कुणकुण होती मला प्रतीक, तरी सुद्धा मला वाटलं की तू एक चांगला मुलगा आहेस, तिचा गैरफायदा घेणार नाहीस म्हणून. ते नशीब मला शिल्पीने सांगितलं आणि त्यामुळे तुझं खरं रूप माझ्या समोर आलं.
हे सगळं करून तू लंडनला जाणार होता? नाही नाही अश्विनी, काय नाही नाही अश्विनी, मयुरी तुझ्या प्रेमात आहे हे तुला माहित होतं ना? हा, आणि असं करतात प्रेम? हे एवढं सगळं माहित असून देखील तू मयुरीला फसवलंस. तुझ्या घरी घेऊन गेलास, तिला गुंगीचं औषध दिलं. आता म्हणतोय तू पाप केलंस? पाप केलंयस म्हणजे नक्की सांग ना, काय केलंयस तू? अगं अश्विनी, मी खरं सांगतोय, सिरियसली. ही शिल्पी काही बोलते का? तोंड बंद ठेव तुझं. तुला काय वाटलं मयुरीचे आईबाप अजून जिवंत आहेत? तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर बघ. अश्विनी, तुला जसं वाटतंय तसं खरंच नाहीये. हे बघ, खूप मोठा मिसअंडरस्टँडिंग आहे. हे बघ, मी पैसे घेतलेले हे मी मान्य करतो, पण मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय. मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये प्रतीक. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चलायचं, समजलं? अगं नाही, माझं ऐकून घे प्लीज, एकदा माझं ऐकून घे. अरे काय ऐकू? इतक्या खालच्या पातळीवर कसा काय उतरू शकतोस तू प्रतीक? हे बघ, माझं मयुरीवर खूप प्रेम आहे. मयुरीचं नाव सुद्धा काढायचं नाही. अरे आत्ताच कबूल केलंस ना तू की तू पैशांसाठी हे सगळं केलंस म्हणून? काय करणार होतास तू? हा, जाऊन लंडनला मजा करणार होतास ना? एक सेकंड अश्विनी, हे जे काही आहे ना, तुझ्यासमोर खूप रॉंग पोर्ट्रे झालंय. मी मयुरीला दगा दिला नाहीये आणि तू या शिल्पीवर विश्वास नको ठेवूस ग. मला फक्त एकदा तुझ्यासमोर एक्सप्लेन करू दे प्लीज. आत्ताच्या आत्ता मयुरीच्या आयुष्यातनं निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, कळलं? तुला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मला मान्य मी पैसे घेतले, पण मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय अश्विनी. मयुरीच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, आणि जर फिरकलास तर गाठ या अश्विनीशी. अश्विनी, 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 अगं ऐकून तरी घे ना. अश्विनी, मी सगळं क्लिअर करेन. अश्विनी, हा खूप मोठा गैरसमज आहे माझा, ऐक ना. अश्विनी प्लीज, मी कधीच प्रेमाचं नाटक नव्हतं केलं ग मयुरी सोबत. अश्विनी, अश्विनी प्लीज ऐकशील का? मला एक्सप्लेन करायचा एक चान्स दे ना अश्विनी. अश्विनी, अश्विनी प्लीज मला एक चान्स दे. अश्विनी, मी तुला एक्सप्लेन करू शकतो. अश्विनी प्लीज. शिट, होऊन गेलं यार. अश्विनी प्लीज माझं एकदा ऐकून घे. अश्विनी ऐक ना. अश्विनी प्लीज माझं एकदा ऐक. अश्विनी, अश्विनी ऐक ना. हे बघ अश्विनी, ऐकून तर घे माझं. अश्विनी. मयू, हे काय करून बसलीस तू? इतकी मोठी गोष्ट लपवली माझ्यापासनं, आणि मुळात या सगळ्यात पडायची गरजच काय होती? स्वतःच्या आईबरोबर शेअर करावं इतकाही विश्वास नाहीये का ग तुझा माझ्यावर? ओ मॅडम, कुठे जायचंय तुम्हाला? अहो मॅडम, तुमच्याशीच बोलतोय. कुठे जायचंय? सदानंद सोसायटी. आता पुढे काय करू मी? अश्विनी, मी मयूरला सांगायच्या आधी मला तिला सांगावं लागेल. एक मिनिट. हा आई बोल. मयू, जिथे कुठे असशील ताबडतोब घरी निघून ये. काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय का? मयू, आता काही विचारू नकोस, घरी पोच आधी तू. आणि घरी पोचेपर्यंत ना इतर कुणाशीही बोलायचं नाही. तुला कळतंय मी काय म्हणते? कुणाशीही नाही. ओके. ऐक, मला अर्जंटली निघावं लागेल. मी सगळ्यात तुझ्या नोट्स कलेक्ट करेन तुझ्याकडून. ओके. हां, बाय. प्लीज. किती निर्लज्ज बाई आहेस तू शिल्पी. मी शांतपणे लंडनला जात होतो ना. तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्याशी? मीच मूर्ख आहे का?
तुझ्यासारख्या बाईवर विश्वास ठेवणं हाच माझा मूर्खपणा होता. झाला ना मग आता तो मूर्खपणा करून. मग आता बास कर ना कुरकुर करणं. हा हे बघ, मी जे काम तुला सांगितलं होतं ते तू करू शकला नाही. मग मला ते ज्या पद्धतीने ज्या माणसांकडून करून हवं होतं ते मी करून घेतलं. त्यात काय एवढं? असं तुला वाटतं शिल्पी, त्याचे तुझे डाव आहेत ना ते मी सक्सेसफुल होऊ देणार नाहीये. आणि अश्विनीला ना खूप चांगला ओळखतो, तुझ्यापेक्षा चांगला. आणि राहिली गोष्ट ती आता चिडून गेली याचा ना, ती मयुरीबद्दल प्रोटेक्टिव्ह आहे म्हणून चिडून गेली. आणि मला माहिती आहे ती अशी ना इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेणार नाही. माझी बाजू खरी आहे आणि हे मी अश्विनीला पटवून देणार. अशी का असतेस? मला ना तुझ्या या फालतू कॉन्फिडन्सची कीव यायला लागली अरे आता सिरियसली. तुला काय वाटलं माझे सगळे प्लॅन्स असे उथळ आहेत का? वरवरचे प्लॅन्स वाटतात तुला हे सगळे? या सगळ्याचं प्लॅनिंग प्लॉटिंग खूप आधीपासून चालू आहे रे बाळा. फुल प्रूफ प्लॅन असतात माझ्याकडे. या प्लॅनच्या सुरुवातीला आणि शेवटाला काय घडणार आहे हे मला बरोबर चांगलं माहिती आहे. आणि आता तर या प्लॅनचा हुकमी एक्का बाहेर काढणार मी. तू नक्की काय करणार आहेस शिल्पी? बाळा, याचाच अर्थ एका दगडात 2 पक्षी मारणार आहे मी. कळेलच लवकर. अगं आई, तुला गंमत माहितीये का? बाबांनी आणि मी मस्त प्लॅन केलाय. अगं आपली नेबर कनिका आलेली तुला बोलवायला. जा तिच्याबरोबर खेळ जा. शी इज वेटिंग फॉर यू. आणि आपण जो प्लॅन आहे ना तो नंतर सांगू आईला. हा ठीक आहे. मी आल्याशिवाय प्लॅन नका सांगू. हा? नाही सांगणार बाबा. जा. बाय. बाय. अश्विनी, काय झालंय? अश्विनी रडतेस का? अगं आपलं ठरलं होतं ना, तू आज सकाळी निघणार होतीस पण तू कालच निघालीस आणि आलीस तेव्हापासून अस्वस्थ आहेस. काय झालंय नक्की सांग मला. अश्विनी, मन मोकळं कर, बरं वाटेल तुला. सांग मला. चल. मला ना खूप खूप भीती वाटते. भीती वाटते? कसली भीती वाटते तुला? आई अगं काय झालंय? तू कोणाचे फोन घेऊ नको सांगणे म्हणून उचलला पण नाही. प्रतीकचे बघ किती फोन येत आहेत. आता घेऊ शकते ना मी? घरात आलीये. अश्विनी, आई काय चाललंय तुझ्यात आणि प्रतीक मध्ये? असं काय विचारतेस अचानक? मी जे विचारते ना त्याच प्रश्नाचं उत्तर दे. उगाच इकडची तिकडची उत्तरं देऊ नकोस मला. तुझ्यात आणि प्रतीक मध्ये काय सुरू आहे? अश्विनी, तिला अशी सडनली डिरेक्टली काय विचारतेस तू? मला बोलू दे ना तिच्याशी. नका थांबवू मध्ये मला. बोल बाई, काय चाललंय? आई, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. मयुरी, बाबा मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. आई ऍक्च्युली तुला मी सगळं हे सांगायचं. मी तुला विचारलं होतं ना, ह्या घरी राहायला येण्याच्या अगोदर मी तुला विचारलं होतं की प्रतीक आणि तुझ्यामध्ये काही सुरू आहे का? हो. खोटं बोललीस तू माझ्याशी? मला वाटलं माझी मुलगी प्रामाणिक आहे. म्हणजे मी आपल्या दोघींमध्ये असं नातं निर्माण केलंय की तू सगळ्या गोष्टी माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू शकशील. पण नाही, मी चुकीची होते मयू. अश्विनी, असं डायरेक्ट कन्क्लुजनवर काय येतेस तू? आपण शांतपणे बसून बोलूया. थांब जरा. तू काय बोलायचं राहिलंय आता सांगा ना मला. माझी मुलगी ही मयू माझ्याशी खोटं बोलते, मला फसवते आणि किती आत्मविश्वासाने माझ्या समोरच इतक्या सहजपणे वावरते की काही झालंच नाहीये. आई नाही, तू विचारलंस तेव्हा आमच्यात काहीच नव्हतं. नंतर मी इतकं काही भयंकर केलंय का ग?
मी प्रेम केलं हे वाईट आहे का? पण प्रतीक खूप चांगला मुलगा आहे, सगळ्यांना आवडतो, घरातल्या सगळ्यांना आवडतो आणि तो माझी खूप काळजी घेतो. आमच्यात खूप चांगला बॉन्ड सुद्धा आहे. तू बाबांना विचार ना, तू घरात नव्हतीस ना तेव्हा बाबांनी त्याला किती वेळा बोलवलं. आम्ही खूप छान फॅमिली टाइम पण स्पेंड केला. आई तू नाशिकला गेली होतीस ना तेव्हा त्याने मला खूप मदत केली. जेव्हा गरज होती तेव्हा तो हजर होता आणि त्याची संजू सोबत पण खूप छान मैत्री झाली. माई, आजी, आप्पा, आजोबा यांचा पण फेवरेट झालाय तो. हे बघ, एखाद्या तरुण मुलीवर प्रेम करणारा मुलगाचं त्याच्या घरातल्यांसोबत चांगलं रिलेशन असेलच असं नाही, पण प्रतीकचं आहे आणि कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं आहे का प्रतीक? तुला मी कसं सांगू आई? अजून बस वायू, याच्या पुढे प्रतीक बद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाहीये.